नमस्कार बंधू भगिनींनो. ही आजची बैठक ही वेगळ्या कामाच्यासाठी होती. लोकसभेची निवडणूक झाली. नेहमीप्रमाणे तुम्ही मोठ्या मतानं आम्ही सुचवलेला उमेदवार निवडून दिला त्याबद्दल तुमचं ऋण व्यक्त करावं आणि काही प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये सुसंवाद आपल्याशी साधावा या हेतूनं बोलू शकते. पण त्याच्यामध्ये एक अडचण झाली की ज्यांना तुम्ही मतं दिली असतील त्यांची झालेली इथं नाही. आणि त्याचं कारण त्यांच्या चिरंजीवांचं उद्याच्याला लंडनमध्ये कॉन्व्होकेशन आहे. त्यांची मुलगी ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधनं मास्टर डिग्री करून पास झाली. मला त्यांनी विचारलं की या बैठकीत मला जाणं योग्य दिसेल का. मी त्यांना सांगितलं की तू आई आहेस, मुलांना त्यांच्या आयुष्यातला काही महत्त्वाचा प्रसंग जन्मावर लक्षात राहतो. त्याच्यामध्ये कॉन्व्होकेशन ते इंग्लंडला आणि त्याला जर गैरहजर राहिलीस तू तर तुझी मुलं जन्मावर तुला त्या संबंधीचं अस्वस्थता व्यक्त करेल आणि मग तुला मी उपस्थित नाही तर मुलीचा बाप उपस्थित आहे आणि तुमच्यामध्ये एकच मुलगी असलेले कोणी आहेत का. ऐकूनच्या आणि बरेच आहेत. भेटत आपण इतके तुम्ही असाल तर आपण असा एक वेगळा प्रयोग करू. निवडणुका अनेक झाल्या. मी स्वतः अनेक निवडणुकीमध्ये सहभागी झालो. पण यावेळीची निवडणूक माझ्या दृष्टीने एक वेगळी निवडणूक. मी 1967 साली निवडणुकीला पहिल्यांदा उभा झाला आणि 67 पासून आजपर्यंत विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, विरोधी पक्षनेता या अशा 14 निवडणुकीला मी उभं राहिलो. तुम्ही सारखे लोक आहात या 14 निवडणुकीत मला कधी सुट्टीच दिली नाही. सतत मी निवडून आलो आणि म्हणून निवडणुका आणि त्याच्या संबंधीचं तारतम्य हे मी अनेक वर्ष अनुभवलेले आहे. अनेक निवडणुका अशाही होत्या त्याचा संघर्ष राहिला. मला आठवत आहे की 1977ची निवडणूक 77 साली इंदिरा गांधींनी त्याच्यासाठी आणीबाणी जाहीर केली होती आणि आणीबाणीच्या संबंधी लोकांची नाराजी होती. जयप्रकाश नारायणांनी आणीबाणीच्या विरुद्ध धोरण जाहीर केलं. निवडणुका लढवायला आदेश दिला आणि त्यावेळेला संपूर्ण देशाच्या निवडणुकीचं चित्र बदललं. जगामध्ये ज्या इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा नावलौकिक होता त्या इंदिरा गांधींचा पराभव झाला, त्यांच्या चिरंजीवाचा पराभव झाला. याचा अर्थ हा आहे
की लोक या देशातले शहाणे आहेत आणि राज्यकर्त्यांनी काही चुकीचे निर्णय घेतले आणि ते देश हिताचे नसले तर लोक बोलत नसतात पण निर्णय घेतात. आणि मला आठवतं आहे की ती 77ची निवडणूक ही सोलापूरचा पालकमंत्री होतो. अनेक ठिकाणी मी जाहीर सभेच्या निमित्तानं जात होतो. प्रचंड आमचा सभा होत होता. पण त्या सभेमध्ये समोर बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर मला काही जाणवत नव्हतं. माझा एक स्वभाव आहे की जेव्हा मी निवडणुकींच्या सभेला जात असतो तेव्हा माझं समोर बसलेल्या लोकांच्या डोळ्याकडे असतं. पण ते डोळे बरंच काही सांगत असतात. 77च्या निवडणुकीला हजारो लोक निवडणुकीला पण होती काही असं नाही. लोक काही रिॲक्ट होत नव्हते. शेवटी निवडणुकीचं मतदान झालं आणि मतमोजणी झाली आणि त्यावेळेला इंदिरा गांधी सकट सगळे पराभूत झाले. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की लोकांचे चेहरे असे का होत होते. ते सांगायचं तात्पर्य असं की आम्ही राजकारणी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होणारे घटक आमच्यापेक्षा या देशातला शेवटचा सामान्य माणूस हा अधिक शहाणा आहे. तो शहाणपणा निकाल घेतो. आता एकच उदाहरण सांगतो हल्लीचं की अयोध्येला राम मंदिर बांधलं. माझ्यासारख्याला एक चिंता वाटत होती की या निवडणुकीला राम मंदिराचा विषय केलेला आहे आणि त्याची किंमत आपल्याला द्यावी लागेल, विशेषतः उत्तर हिंदुस्थानामध्ये. मंदिर बांधलं चांगली गोष्ट, पण मंदिराचा राजकीय वापर करता कामा नये हा आम्हा सगळ्यांचा आग्रह होता. आणि म्हणजे भारतीय जनता पार्टी, मोदी साहेब, त्यांचे सगळे सहकारी राम मंदिराच्या निर्मितीमुळं सवन समाज आपल्या ओळखले येईल, विशेषतः उत्तर भारतातला या विचारात होता आणि आम्हा लोकांना सुद्धा चिंता होती. पण मतदान झालं, मतमोजणी झाली आणि त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. मंदिर बांधल्यानंतर सुद्धा लोकांनी त्या मंदिराच्या बाजूने मतदान केलं नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की मस्जिद याच्या नावाने धार्मिक राजकारण करायचा प्रयत्न कुणी केला तर लोकांना हे मान्य होत नाही. लोक त्याचा पराभव करतात. याचं उदाहरण कालच्या अयोध्येच्या निवडणुकीमध्ये आहे. आणि म्हणून या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या असतात. यंदाची निवडणूक ही अगदी वेगळी अशी निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये एक चित्र सुरुवातीला झालं. मोदी है तो मुमकिन, मोदी की गॅरंटी. सगळ्या देशात एक वातावरण होतं. मीडियामध्ये वातावरण होतं. काळजी होती आम्हाला लोकांना सुद्धा. पण घडलं काय? निवडणुकीच्या प्रचारामध्ये काही पथ्य पाळायची असतात, मर्यादा पाळायची असतात, सभ्यता ठेवायची असते. जात धर्म हे कुठेही त्याच्यात येऊन देता कामा नये हे सूत्र निवडणुकीच्या नंतरने अत्यंत महत्त्वाचं आहे. मोदी साहेबांच्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात ते अनेक भाषणं देत होते. त्यांचा अधिकार आहे. माझे त्यांचे संबंधी बरे होते. ते बारामतीला आले होते. बारामती तुम्ही होतात कार्यक्रमाला. आणि इथून त्यांनी सांगितलं
की राजकारणात मी शरद पवारांचं बोल धरून आलो. खोटं होतं पण सांगितलं. त्यामुळे बारामतीकडे खुश झाली. पण हे खुशी खरी नव्हती. अशा अनेक गोष्टी त्यांच्या सांगता येतील. या निवडणुकीमध्ये त्यांनी 2 गोष्टी माझ्या मते ज्या सांगितल्या त्याच प्रधानमंत्रीपदाच्या पदाला कितपत शोभनीय होत्या याचा विचार निश्चित करावा लागेल. त्यांनी मुस्लिम समाजाच्या संदर्भात नाव नाही घेतलं मुस्लिम समाजाचं, पण त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की ज्या वर्गात 6 आणि 8 मुलांचा जन्म देतो, उद्या त्यांच्या हातात सत्ता जर गेली तर तुमच्या पत्नीचं मंगळसूत्रसुद्धा ते काढून घेतलं. त्यांनी आणखीन असं सांगितलं, एके ठिकाणी ग्रामीण भागातली सभा होती, शेतकऱ्यांचं संमेलन होतं आणि तिथं त्यांनी सांगितलं की तुम्ही या लोकांना निवडून दिलं म्हणजे आम्हा लोकांना, तर तुमच्याकडे 2 म्हशी असतील त्याची 1 म्हैस ते काढून घेऊन जाते. आता हा काय निवडणुकीचा विषय? प्रधानमंत्रीपद एक इन्स्टिट्यूशन आहे. इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा राखली पाहिजे ही आम्हाला सगळ्यांची जबाबदारी. पण त्या पदाची प्रतिष्ठा त्या व्यक्तींसुद्धा कितपत सांभाळली याचाही लोक विचार करतात. आणि या निवडणुकीमध्ये 300 त्यांच्या मागच्या निवडणुकीत सभासद होते ते 140 वर आले, 240 वर आले. याचा अर्थ एवढा मोठा फटका लोकांनी त्यांना दिला. त्याचा अर्थ मी असं समजतो की आम्हा लोकांना आमचा भ्रम आहे की आम्ही काही बोलतो ते लोकांना पटतं. लोक बोलत नाही, पण योग्य नसेल त्या ठिकाणी योग्य वेळी निकाल घेतात. आणि यंदाच्या वर्षाच्या निवडणुकीमध्ये लोकांनी तसाच निकाल घेतला. ज्या मोदींना 5 वर्षाच्या पूर्वी 300-325 खासदार लोकांनी निवडून दिले, शक्तिशाली प्रधानमंत्री म्हणून त्यांचा लौकिक केला, त्याच मोदी साहेबांना या निवडणुकीमध्ये सरकार बनवायला चंद्रबाबूची मदत घ्यावी लागली, बिहारच्या मुख्यमंत्री नितीशची मदत घ्यावी लागली. आणि या दोघांची मदत घेतली नसती तर त्यांचं सरकार बनलं नसतं. याचा अर्थ आहे त्यांनी जी काही धोरण भूमिका मांडली ती लोकांना पसंत नव्हती, लोक रिॲक्ट होत नव्हते. पण ज्या दिवशी लोकांना त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार आला त्या दिवशी त्यांनी शांतपणानं तो निर्णय राबवला. लोकांना मतमोजणी झाल्यानंतरच कळलं की जनतेच्या मनामध्ये काय. आणि म्हणून या देशातली लोकशाही, संसदीय लोकशाही ही लोकांच्या शहाणपणामुळं, सामुदायिक शहाणपणामुळं जतन झालेली आहे. आणि त्याचा अनुभव या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना आला. आणि अशा निवडणुकीमध्ये स्पर्धा असताना आपण लोकांनी अतिशय समंजसपणानं मतदान केलं. सुप्रियाला तुम्ही मोठ्या मतांनी विजयी केला, 4थ्यांदा विजयी केला. आणि त्याचं कारण महत्त्वाचं हे की संसदेचा सन्मान हा सुद्धा आम्हा लोकांना ठेवावा लागतो. खूप वेळा गोंधळ होतो, पण तो तात्पुरता असला पाहिजे. गोंधळी राज्य लोकांना आवडत नाही. आणि पार्लमेंटमध्ये काही सभासद असे आहेत की ते त्यांची उपस्थिती ही 90% 100% असते. सुप्रिया सुळे आणि त्यांचे काही सहकारी 11 वाजता सभागृहात गेल्यानंतर 6 वाजताच बाहेर येणार आणि त्यांची उपस्थिती 96 ते 98% होणार. त्यामुळे या संसदेचा सन्मान जे ठेवतात त्याचा सन्मान
लोक मताच्या रूपानं करतात आणि ते तुम्ही बारामतीकरांनी केलं हे असं हा या निवडणुकीचा निकाल आहे. आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे. काही प्रश्न आहे तुम्ही तुमच्या खासदाराशी नंतर या गोष्टी बोलू शकता. अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्राच्या घटकांच्या होणारे हल्ले हे एक चिंतेचा विषय आहे. त्यासंबंधीचे काही निकाल घ्यावे लागते. राज्य आणि केंद्र सरकार आणि या एजन्सीज यांचं वैद्यकीय क्षेत्राच्या घटकांच्याकडे बघायचा दृष्टिकोन हाही प्रश्न आहे. मी एवढंच तुम्हाला सांगेन की आता पार्लमेंट सुरू होईल. या प्रश्नाच्या संबंधी तुमची जी संघटना आहे गिल्ड आहे किंवा तुमची राज्य किंवा देश पातळीची संघटना आहे त्याच्या वतीनं जर काही टिप्पण्या तयार केल्या आम्हा लोकांना दिल्या तर तुमचं रास्त महिना संसदेमध्ये मांडण्याचं आणि त्याचं काही ना काहीतरी तुम्हाला रिलीफ मिळेल याची काळजी घेणं ही आम्हाला लोकांची जबाबदारी राहील. ते आम्ही करू एवढाच विश्वास या ठिकाणी देतो आणि मोठ्या संख्येनं आपण फार थोड्या सूचनेने या ठिकाणी आला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.